बाबांनी मंडळी बरोबर आहे. आणि 100% होणार. बाबांच्या घरी गेलं, बाबा जास्तीची थेरपी घेतील, 3 टाइम येण्याचे, 3 टाइम मॅटवर झोपतील आणि परत आई सुद्धा छान छान थेरपी घ्यावी अशी बाबांची इच्छा आहे. कारण आई थेरपीला येत नाही, आईच्या वाऱ्या असतात, गावाला तिकडे तिकडे, आईचं बिझी शेड्यूल आहे, आईला थांबायला वेळ नाही. आई म्हणून ही मॉम मॅटर जी आहे ती NSS सकट बाबांनी विचार केला की माझ्याबरोबर तिचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे, म्हणून तेही सूरज मॅट साताराला येऊन जाणार आहे. अरे वा, गाडी सातारा घेऊन टाळावर त्याच्यासाठी प्रॉब्लेम नाही काय त्याचा. एसी सारखं नाही की एसी एकदा फिट केली की काढता येत नाही असं नाही. तुम्ही या वस्तूला मजबुरीला द्या, एकाला द्या, लेकीला द्या, कुठे पाहिजे तिकडे तुम्ही तिला फिरवू शकता. आरोग्य आहे, सगळ्यांना द्यायचं काम करायचं नाही. बरोबर की नाही बाबा? मग तुम्ही आज खुश आहात का? आहेत की? बरं की नाही? खुश आहेत की? खूप खुश आहेत. बाबांचं खूप दिवसाचं स्वप्न की माझ्या घरी ही मम्मी ही आई गेली पाहिजे, आरोग्याची देवता माझ्या घरी गेली. हो मोठा बटन दाबा ना, मोठा मोठा तो नाही बाबा, मी टाईम वाढवला. भरपूर जास्त वेळ होईल. आईला विचारते आपण, आई तुला कसं वाटतं, तुला काय त्रास आहे, तुला काय त्रास आहे? बीपी आणि थायरॉइड आहे. नक्कीच आज बाबाने इतका चांगला डिसिजन घेतला ना, तो आईसाठी बीपी आणि थायरॉइडच्या गोळ्या हळूहळू आई पण तू पण रेग्युलर थेरपी घेऊ, जशी जरा तशी, किती पण टाइम असू दे, किती पण काम असू दे, पण ह्याच्यावर चुकायचं नाही. हळू तुझ्या दोन्ही पण गोळ्या काय होतील आईच्या, कमी होतील, बंद होतील. त्याच्यासाठी बाबाने इतकं चांगलं. तू कशी आहे, तुला कसं वाटतं? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आईला पण गोड असते आई. बघा, एकमेकांसाठी इतका छान डिसिजन. मुलांचा बाळांचा काय, सगळ्यांसाठी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं, कोणाचा काहीही प्रॉब्लेम नाही. अजूनही दोघं मुलांसाठी करतात, पण आरोग्याचा विचार त्यांनी काय केला, पहिले केले की आम्हाला दोघांना चांगलं राहिलं. आई अक्षरशः त्या दिवशी राहिली, डोळ्यात पाणी आलं. काही म्हणाली की बाबांसाठी नाही तर मग काय फायदा. मला खूप आवडला, खरंच खूप आवडलं की आईने इतक्या चांगलं त्या दिवशी शब्द म्हणाली. तर त्यांच्याच जीवाला बरं नाही तर मग मी काय फायदा. एवढा मी लाखो करोडो रुपये कमवून ठेवले. बाबांनी कष्ट करून, दोघांनी कष्ट करून करोडो रुपये कमवून ठेवले, पण जर आमचंच आरोग्य चांगलं काय फायदा. त्यामुळे मी हे बाबांसाठी घेणार म्हणजे घेणार. जगन्नाथ बाबांनी पण जेवढा धाकट्या धरला आईच्या मागे, आणि शेवटी आरोग्याची लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी त्यांच्या घरी चाललेली आहे. थँक्यू.